जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर. तर बघा आले आता माहेरी मम्मी पप्पाच्या घरी. तर आता मस्त बसली आहे कारण सकाळचा मग म्हणजे अगोदरचा ब्लॉग तुम्ही बघितलाच की कविताने काढलेला होता. आता आम्हाला जायचं होतं मम्मी पप्पाच्या घरी माझ्या माहेरी तर यायचं होतं. आणि कसं खरं ब्लॉग बनवण्याचं कारण खूप दिवसानंतर आलेली आता माहेरी. आणि कोणती बी मुलगी असो माहेरी आल्याच्यानंतर एकदम म्हणजे उत्सुकता राहती. तर खूप दिवसानंतर बघा आणि त्याच्यानंतर म्हणजे आता डिलेवरी झाली त्याच्यानंतर आता मी आलेली आहे. आणि आल्याच्यानंतर म्हणजे मला संध्याकाळच झाली 6 वाजले होते. तर म्हणलं चला छोटासा ब्लॉग बनवूया आणि सगळ्यांसोबत ब्लॉग शेअर करूया. तर आरा सोनपापडी छोटं पिल्लू आणि आम्ही दादा आलेत न्यायला तुम्ही बघितलंच. तर आता मस्त रिलॅक्समध्ये बसली आहे. तर खरं तर कसं डिलेवरी झाल्याच्यानंतर आता पहिल्यांदाच म्हणजे अगोदर आली होती मी एकदा दोनदा पण मग काय मुक्कामाला राहायला जमलं नाही काही नाही. थोडंसं कामं होते पाठीमागं म्हणजे वावरातले ते चालू होतं आणि आता थोडंसं कसं रिलॅक्स आहे. तर मग मम्मी त्यांचं म्हणणं झालं की बरं ना आता जरा जाऊन आलं 2-3 दिवस तर आपल्याला बी फ्रेश वाटतं. आणि कसं छोटं बाळ म्हणल्यावर मम्मी त्यांना पण जास्त उत्सुकता लागली होती की छोट्या बाळाला घेऊन ये म्हणून. आणि खरं दोन म्हणजे जोपर्यंत मी इथं होते तोपर्यंत ते काय एवढं का म्हणजे असं हसत नव्हतं छोटं एकदम होतं त्याच्यामुळं व्यवस्थित असं काही हे नत करतं. आणि आता इथून तिकडं गेले तो इतका मस्त हसतो इतका छान. तर सगळ्यांना अशी उत्सुकता लागली की पिल्लूला भेटायचं म्हणून. तर म्हणलं चला मम्मी ते पण म्हणले आमच्या घरच्या की जाऊन ये 2-3 दिवस. तर म्हणलं चला आता आली आहे बघा. तर सोनपापडी आणि आरा गेली वाटतं पूजाकडं वरती कारण तिचं चाललेलं होता अभ्यास. आणि मम्मी बघू आता छोटे पिल्लू सोबत म्हणजे काय करते काही नाही. तरी माझे आजोबा आहे अण्णा बरे आहे का. बघा तुम्ही माझी मम्मी त्यांचं घर तर बघितलेलंच आहे अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं पण तुम्हाला. आणि संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळं आता काय अंधार पडलाय म्हणजे लाईट वगैरे लावलेले. आणि बघू आता आरा सोनपापडी त्या काय करू राहिल्या कारण ते गेल्या वरती पूजाकडं. तर मी पण जाते आता बघू त्यांचं काय चाललेलं आहे. आणि आराचं कसं आहे आम्ही जेव्हा इकडं आलो की आरा माझ्यापाशी राहतच नाही पूजाकडं किंवा भैयाकडं. तिला म्हणजे करमतं जास्त. इकडं वरती बघा आलो आम्ही टेरेसवर. आणि इकडं बघा तुम्ही वरचा परिसर बघितलाच मी तुम्हाला अगोदर ब्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे. अरे कोण चालू करून दिलं बेसिनचं नळ. बघा इकडं मम्मीने त्यांनी म्हणजे जनावरांना मका टाकलेली आहे. इकडं शेततळ आहे बघा. आणि संध्याकाळचा व्ह्यू बघा किती भारी आहे. आणि घराच्या वरतून एकदम भारी वाटतं. नारळाची झाडं ते मस्त लावलेली आहे. आणि इकडे एक रूम काढलेली बघा कसं पोरांना अभ्यास आला त्याला. आणि भैयाची स्टडी रूम ही. तर इथं कसं भैयाचा रेग्युलरमध्ये चाललेला असतं अभ्यास. तर आता सध्या भैया इथं नाही कारण तो संभाजीनगरला आहे क्लाससाठी गेलेला आहे. आल्या लगी बसल्या अभ्यासाला ऐक नाही हे कशाचं काही येतं काही नाही येतात तिला. तिकडं गेली ना सगळं विसरून गेली अगं ती. अरे काय वाचू राहिली पेपर बघतोच आता मराठीची बुक आणली ना. आता किती दिवस राहायचं मंगळवार लोक. आणि हिचं काय चाललं का काय तिथं पुस्तक घे म्हणलं तरी घेत नाही. बघा इकडला परिसर मी तुम्हाला दाखवते एकदम मस्त. आणि मी अगोदरच्या एकदा माझ्या मम्मी त्यांच्या घराचा ब्लॉग बनवलेलाच होता तेव्हा तर तुम्ही बघितलेलाच असाल. ए मक्का एवढी कसं काय पडली का त्या दिवशीच पावसात पडली का माहिती मक्का. बापरे पूर्ण झोपली. आता नाही दिसणार तू नको येऊ इकडं. बघा
किती भारी व्ह्यू आहे संध्याकाळचा परिसर. आणि आता काय 2-3 दिवस मस्त आराम आहे. 2-3 दिवसासाठी सुट्टी काढून आलेली मी. तर म्हणलं चला आता थोडासा आराम करूया. छोटं पिल्लू पण आपलं झोपलेलं आहे. आणि तो कसं आता तिकडून आला तेव्हा तो झोपिलं म्हणजे झोपी चालला होता. आणि आता मम्मीने त्याला घेऊन बसलेली, पण आता तो झोपलेला आहे. तर बघू आता उठल्याच्या नंतर त्याचे गप्पा त्याचं ते सगळं. तर चला आता थोडासा आराम करते. चला आता झाली संध्याकाळ आणि थोडासा आराम पण झाला. तर बघा दिवा लागण्याचं टायमिंग झालेलं आहे. आणि इकडं पूजाचं चाललेलं आहे, दिवा लावायचं तुळशीजवळ देवाजवळ. आणि पिल्लू पण उठलेला असन. अण्णाचं काय चाललंय? अण्णा बरी तब्येत तब्येत बरी का? इकडं मम्मी त्यांचं काय चाललंय बघा. पिल्लू पण आपलं उठलेलं आहे आता. आणि पिल्लू सोबत चाललंय खेळायचं काम. पिल्लू आय पिल्लू काय झालं? आजीन देवळ कर नाही तुला? आय टुकल्या आजीन देवळ कर नाही? यांचं काय चाललंय? दोघे जण 2 फोन घेऊन बसले काय? फोन ठेव फोन ठेव. आय टुकल्या ओळखत नाही तुला ओळखत नाही. खोकल्यावर आलं काय? खोकलाय तो काय? त्याला लागलं की आलं नाही. तू खोकलाय तुम्हाला पाणी बदल झाला ना लगेच. अजून पाणी अजून पाणी. यांचं काय चाल काय काय खाऊ राहिल्या? सोनपापडी हा काय आजी सोबत बोल ना. आले बस फोन पाहायला बसली. ती काय रे कमी बोलायला. आय पिल्लू टुकले बाय घे मावशी याला घे घे. भैया नाही भैयानं तर नाही तर भैया बाई आले आले झोपला त्यो. झोपी गेलत ते. झोप झाली ना त्याची. भैया म्हणतो टकले काय केलं का आत्ताच? त्याला लय भारी दिसत आता केसानी. केस आले पण त्याला थोडे थोडे मग आता यायला लागले ना. तेल लावायचं थोडं. काय कर हा ए डुगल्या ओळख येताना ओळखला आता ओळखला गड्या. आता ओळखला हसला आता. अरे मोबाईल ठेवून इकडे चल. इकडे पटकन चल. ए